गाजराचा सीझन चालू झालेला आहे. बाजारामध्ये आता गाजरं पण येत आहेत. घरी आणली होती ताजी ताजी गाजरं. आता गाजरं बघितल्यावर पहिल्यांदा काय आठवतं ते म्हणजे गाजराचा हलवा. चला म्हटलं ह्या सीझनमधली जी पहिले गाजरं आहेत आणि त्याचा गोड असा गाजराचा हलवाच करूया. मग काय स्वच्छ धुवून घेतली. धुवून घेतल्यावरती त्याची पहिला साल काढून घेतली आणि मग किसायला घेतलं. आता काही जण कसे करतात कुकरमध्ये शिजवून पुन्हा मॅश करून मग ते बनवतात, पण मी तर किसून घेतली होती. नंतर मग ड्रायफ्रूट्स आहेत ते कट करून घ्यायचे. ते झाल्यावरती कढईमध्ये ना तूप घ्यायचं आणि तुपामध्ये पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे. हलव्यामध्ये ना मेन म्हणजे तूप आणि दूध जास्त महत्त्वाचं असतं, त्याच्याशिवाय हलवा टेस्टी होत नाही. घरचं तूप होतं ते पहिला कढईमध्ये घेतलं, त्याच्यामध्ये चांगले ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले आणि त्याच्यातच मी अजून तूप घातलं आणि जे किसलेला गाजरं होती ना ती त्याच्यात टाकून ना चांगली भाजून परतून घ्यायची. चांगलं 5-10 मिनटं चांगली मऊ कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये पुन्हा 1 वाटी दूध घातलं होतं आणि शाई असेल तर उत्तम. शाईमुळे तर एवढं छान लागतो ना गाजराचा हलवा. माझ्याकडे थोडीशी शाई होती, 1 वाटी दूध घातलं आणि चांगलं ते भाजून पूर्ण दूध आटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आणि पुन्हा मऊ होतोय बघा पूर्ण गाजराचा हलवा. त्याच्यानंतर मग मी साखर मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्याच्यामध्येच वेलची पूड बारीक केली होती. मग ते पण टाकून घ्यायचं आणि ते पण पुन्हा साखरेचं पाणी होतं ते चांगलं आटूपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स फ्राय केले असते ते टाकायचे. नंतर मग काय तयार आपला गाजराचा हलवा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये.